गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, कापणीला आलेल्या धान पिकासह आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील काकारडे या परिसरात जोरदार पाऊस, अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर शेतातून काढून ठेवलेलं पीक खराब होण्याची शक्यता, शिवाय नव्यानं लागवड केलेल्या फळबागांनाही पावसाचा काहीसा फायदा। नागपूरसह जवळच्या परिसरात सध्या ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी, पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, तर अंतिम टप्प्यात असलेल्या कापणीवरील धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी चिंतेत। विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये उद्या हलक्या पावसाचा इशारा, वादळी वाऱ्याचा जोर राहणार असून तापमान सुद्धा सामान्य राहणार। हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस, तर हवा सुटल्यामुळे शहरातील चौकाचौकात लावलेले पोस्टर्स पाडले। दरम्यान या ठिकाणी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वांची उडाली धांदल। पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये खरीप हंगामाची कृषी विभागामार्फत जोरदार तयारी, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपीकता निर्देशांक मृदा तपासणीचा कार्यक्रम 9 गावांमध्ये संपन्न, 750 शेतकऱ्यांची माती नमुने काढण्यात येणार। जालन्याच्या बदनापूरमधील शेलगावात उन्हाच्या कडाक्याला डाळिंब पिकाला यामध्ये फटका, तर फळांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून बागेवर आच्छादन टाकण्यास सुरुवात। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरमध्ये नाफेडमार्फत ज्वारी खरेदी नोंदणी सुरू होताच शेतकऱ्यांकडून खरेदी विक्री केंद्रांवर गर्दी, तर नोंदणी प्रक्रिया अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागत असल्याचं चित्र। बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा 7,36,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन, यंदा सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकाला फटका, तर उन्हामुळे टोमॅटो करपून जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत, जिल्ह्याचं तापमान 43 अंशांवर। नाशिकच्या लासलगावमध्ये उन्हाच्या कडाक्याचा कांदा प्रतवारीवर परिणाम, बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीवर सुद्धा भर। वाशिम जिल्ह्यामध्ये सरबत, सोडा आणि उसाच्या रसाला मोठी मागणी, थंड पेयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिंबाचा दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्यामुळे भाव वाढले। परभणीमध्ये नाफेडकडून अचानक हरभरा खरेदी बंद असल्यानं आता 2,500 शेतकऱ्यांचा माल पडून शासनानं नाफेड केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पीक विम्याच्या प्रश्नावरून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, तांत्रिक चुका दाखवत विमा कंपनीने 5,000 कोटी रुपये अडवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, 13 मे पर्यंत थकीत पीक विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांच्या वर गेल्यानं जनजीवन विस्कळीत, तर तापमान वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा खराब व्हायला सुरुवात, हमीभाव आणि तापमानामुळे शेतकरी दुहेरी संकटात। अकोला बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली, गव्हाला 2,345 रुपयांचा दर मिळाला। शनिवारी बाजार समितीमध्ये सुमारे 921 क्विंटल लोकल गव्हाची आवक। धुळे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं तयारी पूर्ण केली आहे। जिल्ह्यात एकूण 3,80,000 क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार, तर केंद्र सरकारच्या वतीनं धुळे जिल्ह्यासाठी 1,12,700 टन खतांचं आवंटन या ठिकाणी मंजूर। जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर आता स्थानिक पातळीवरच ठरणार, त्यामुळे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजाराची मक्तेदारी संपणार, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 9 सदस्यीय समिती स्थापन। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांची सोय, तर देखरेखीकरता मचान उभारणी, उन्हाच्या कडाक्यापासून वन्य प्राण्यांना मिळतोय दिलासा। रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर, जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी, तर धरणांनी अक्षरशः तळ गाठला, अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक। ठाणे शहरावर सुद्धा पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता, ठाण्यामध्ये 70 ते 75 पाण्याचे टँकर सुरू असल्याची माहिती, ठाण्यातील साकेत परिसरामध्ये टँकरच्या लांबच लांब रांगा। जळगावच्या चाळीसगावमधील नारळी उतावळी या बंधाऱ्यातील जलसाठा आटला, तर 6 वर्षात एकदाही गाळ न काढल्यामुळे बंधाऱ्याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये घट, बंधाऱ्याची उंची वाढवून खोलीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या हनवतखेड या ठिकाणी गावात वर्षानुवर्षे पाणी टंचाई कायम, दरवेळी टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत असल्यानं कायमस्वरूपी नळ योजना करण्याची ग्रामस्थांची मागणी। चंद्रपुरातील रामाळा तलावामधील पाणी आटल्यानं माशांचा मृत्यू, तर माशांचा मृत्यू झाल्यानं मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय, माशांचा मृत्यू झाल्यानं परिसरात दुर्गंधी सुद्धा पसरली आहे।
धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा तर महसूल आणि पाटबंधारे विभागाकडून संयुक्तपणे कारवाई। एकूण 200 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार। जळगावच्या चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरामध्ये खतांची बेकायदेशीर वाहतूक करत तस्करीचा प्रयत्न। कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई करत 6,33,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 2 जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची मोठी कमतरता। मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर डिझेल कमतरतेमुळे मोठा परिणाम। भर उन्हात चालक आणि वाहनांना प्रतीक्षा करण्याची वेळ। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई। बहुतांश पेट्रोल पंप बंद असून अत्यावश्यक सेवेसाठीचा साठा देखील संपला। पंप चालकांकडून लाकूड आणि लोखंडी फ्रेम लावून पंपाकडे जाणारे रस्ते ब्लॉक। गडचिरोली जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईची समस्या या ठिकाणी गंभीर झाली आहे। दरम्यान अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्याचे बोर्ड्स लावले तर ट्रान्सपोर्टच्या ट्रकच्या लांबच लांब रांगा। आखाती देशातील युद्धाचा जिल्ह्यांना फटका। जालन्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी। जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्यामुळे समोर तर यामुळे पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी। नांदेडच्या खडकपुरा वाघी भागामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान पोलीस आणि अतिक्रमणधारकांमध्ये वाद। अतिक्रमणधारकांच्या या वादादरम्यान आक्रमक झालेल्या जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज। मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडीतनं दररोज प्रचंड बाष्पीभवन। जायकवाडीचा पाणीसाठा आता 45.60% पोहोचला। दररोज तब्बल 1.917 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचा श्वास कोंडला। एप्रिलमधील 30 पैकी 26 दिवस हवा प्रदूषित। उष्णतेसह धुलीकण, वाहनांचा धूर, कारखान्यांचा धूर यानं हवेची गुणवत्ता खालावली। नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी तर तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमनला न्यायालयीन कोठडी। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपाखाली आरोपींवर गुन्हे दाखल। येत्या 1 ते 2 दिवसात पुन्हा एसआयटी संशयित आरोपींचा ताबा घेणार। बीडमध्ये बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। बोगस लग्न लावून उमापूर गावातील तरुणाची लाखोंची फसवणूक। पीडित नवरदेवाकडून बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार तर संबंधित मुलीचं याआधी 9 वेळा बोगस लग्न लावल्याची माहिती समोर। छत्रपती संभाजीनगरच्या मोंढा नाका या ठिकाणी हार्डवेअर दुकान फोडून चोरी तर चोरट्यांकडून 75,00,000चा मुद्देमाल जप्त। जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा तर पोलिसांकडून 12 तासात आरोपींना अटक। लग्नात वऱ्हाडी बनून चोरट्याची एंट्री। नवरीचे 1 तोळ्याचे गंठण आणि रोकड लंपास। छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरातल्या तिरुमला मंगल कार्यालयामध्ये हा प्रकार घडलाय। घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। अकोल्यामध्ये लग्नाला गेलेल्या कुटुंबाच्या घरी घरफोडी तर चोरट्यांकडून 2,29,000चा ऐवज लंपास। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। 40 गावात तरुणीला ब्लॅकमेल करून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल। व्हिडिओ कॉलवरील खासगी फोटो व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग। संशयित आरोपी यश जैनकडून वारंवार पैशांची आणि शारीरिक सुखाची मागणी असल्याची माहिती। गोंदिया शहर पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक तर चोरट्याकडून 2 मोटरसायकल जप्त। गोंदियात घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश। आरोपीकडनं या ठिकाणी लाखोंचा मुद्देमाल जप्त। चाकूचा धाक दाखवून आरोपींनी मंगळसूत्र लुटलं होतं। पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं आरोपीला बेड्या ठोकल्यात। वर्ध्यातील रामनगर परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांकडून छडा। चोरी प्रकरणी 2 जणांना अटक। आरोपींकडनं कार, मोबाईल, रोख रकमेसह 6 लाखांचा मुद्देमालही जप्त। लातूर जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या। दरम्यान प्रियंका चव्हाण असं आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। पुण्यातील भोर रामबाग रस्त्यावर एसटी बस आणि इको कारची समोरासमोर धडक। अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू तर इतर प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती। कल्याण माळशेज महामार्गावर एसटी बस आणि सुमोचा अपघात। अपघातामध्ये 2 प्रवासी मृत्युमुखी तर इतर प्रवाशांना टोकावडे इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। नागपुरात घरफोडी करणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई। गुन्हे शाखेकडून एका आरोपीला अटक। आरोपीकडून 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फुलपाखरू ग्राम साकारलं जाणार तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सीमेवर असलेले आगरझरी हे गाव फुलपाखरू ग्राम म्हणून विकसित होणार। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचा हा निर्णय। बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनानं भरलीच नाही। शासनानं नुसत्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात काहीच मदत नाही। पीडित चिमुकलीच्या वडिलांनी व्यक्त केली खंत। बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलची दुरावस्था। मागील 5 वर्षांपासून स्विमिंग पूल बंदच। स्विमिंग पूलच्या ठिकाणी गवत वाढलं असून फरशी तुटली आहे। स्विमिंग पूलकडे जिल्हा क्रीडा विभागाचं मात्र दुर्लक्ष।
नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय. भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा हा निर्णय, तर भोर पुणे बार असोसिएशनचे आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणार नाही. भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांची ही माहिती. नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या महिला आघाडीचं आंदोलन. नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळ यांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त. नसरापूरमधील अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शनं. तोंडावर काळी पट्टी बांधून नागरिकांनी निषेध केला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायदा करण्याची ही मागणी. नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचाराप्रकरणी नाशिकच्या लासलगावात अखिल भारतीय ब्राह्मण समाज आक्रमक. लासलगाव पोलिसांना निवेदन देत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी. 3 वर्षाच्या चिमुकलीवर आजोबाकडून झालेल्या अत्याचाराप्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. चिमुकली अवघ्या काही महिन्यांची असतानाच तिला आजोबाकडून शारीरिक यातना दिल्याचं समोर. गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा अत्याचार झाल्यानं चिमुकलीच्या आईनं घर सोडलंय. भुसावळ नगराध्यक्षा गायत्री बंगाळे यांची जात निवड प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांची निवड रद्द. तर उपनगराध्यक्षांकडे आता तात्पुरती जबाबदारी. सत्ता बदलाची शक्यता. नगरपालिकेमध्ये सत्ता भाजपकडे जाण्याचीही शक्यता. पुण्याच्या शिरूरमधील टाकळी हाजी पोलीस चौकीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. तक्रार दाखल न करण्यासाठी पोलिसांनी पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप. एका तरुणानं केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात. तर प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या संजय कुमार सुद्रिक यांनी हा पदभार स्वीकारला. प्रशासक समितीचे सदस्य प्रदीप मालगाव, चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे यांची उपस्थिती. पुण्याच्या शिरूरमधील टाकळी हाजी पोलीस चौकीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. तक्रार दाखल न करण्यासाठी पोलिसांनी पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप. एका तरुणानं केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात. तर प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या संजय कुमार सुद्रिक यांनी हा पदभार स्वीकारला. प्रशासक समितीचे सदस्य प्रदीप मालगाव, चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे यांची उपस्थिती.